राम राम शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात कधीपर्यंत चालू होऊ शकते, तसेच बांगलादेशमध्ये सध्या कांद्याचे बाजारभाव किती रुपयापर्यंत आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो बांगलादेशातील महत्त्वाच्या बातम्याच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात मित्रांनो। बांगलादेशामध्ये जो 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून जाहीर केलेला 72 तासाचा वाहतूक संप हा मागे घेण्यात आलेला आहे मित्रांनो। 8 कलमी मागण्यांच्या आधारे हा संप मागे घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी कामगार पक्षाचे समन्वयक अधिवक्ता शमशूर रहमान शिमूल विश्वास यांनी रविवारी दुपारी वाहतूक संप मागे घेण्याची घोषणा ही केलेली आहे। तर मित्रांनो आता आपल्याला वाटत असेल की ही बातमी तुम्ही आम्हाला इथे का सांगताय, तर मित्रांनो आपल्या भारतातून इतरही वस्तूंची निर्यात ही होत असते बांगलादेशमध्ये आणि तेथील वाहतूकदारांचा जर संप झाला तर त्या निर्यातीमध्ये अडथळा हा निर्माण होऊ शकतो। तर ही बातमी प्रामुख्याने आपल्या येथील व्यापारी वर्गासाठी होती। तर मित्रांनो दुसरी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत की कधीपर्यंत भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात होऊ शकते, तर तेथील व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। मित्रांनो बाजारात कोणताही तुटवडा नसताना गेल्या 2 आठवड्यात कांद्याच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत। गोदामे आणि किरकोळ दुकानामध्ये कांद्याचा मोठा साठा साचलेला दिसतो, तरीही किमती जवळजवळ दररोजच वाढत आहेत मित्रांनो। सोनाडांगाच्या अल्लाहरदान घाऊक बाजारात व्यापारी येद अली यांनी माहिती दिली की देशात पुरेसा साठा असूनही प्रतिकूल हवामानामुळे पुरवठा विस्कळीत झालेला आहे। आणि मित्रांनो त्यांनी असं नमूद केलं की आयातीसाठी LC 15 ऑगस्ट पर्यंत जारी होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर किमती कमी होऊ शकतात असंही त्यांनी सांगितलं। मित्रांनो बाजारात कांद्याची कमतरता नाही आणि लेटर ऑफ क्रेडिट म्हणजेच LC मंजूर झाल्यानंतर आणि आयात पुन्हा सुरू झाल्यानंतर किमती कमी होतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत बांगलादेशात कांद्याचे सध्या बाजारभाव नेमके काय आहे। तर मित्रांनो 75% पासून 80% बाजारभाव सध्या कांद्याचे बांगलादेशामध्ये आहे मित्रांनो। आता भारतीय रुपयामध्ये आपण जर पाहिलं तर 54 रुपये किलो पासून 57 रुपये किलो पर्यंत बाजारभाव हे सध्या कांद्याचे बांगलादेशामध्ये आहेत मित्रांनो। आता आपल्याला वाटेल की तुम्ही बांगलादेशामधील माहिती आम्हाला सांगता, असं मला काही शेतकरी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये म्हटलंय की तुम्ही बांगलादेशातील माहिती आम्हाला सांगता, तुम्ही काय बांगलादेशला गेलते का। तर मित्रांनो जे लोक माझा बळीराजा चॅनल अगदी पूर्वीपासून आता आपल्याला जवळजवळ 5 वर्ष झाले आपण माहिती शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असतो, तर 5 वर्षापासून जे शेतकरी मित्र माझा बळीराजाला जोडून आहेत त्यांना माहीत आहे की माझा बळीराजावरती आपण अगदी खरी माहिती ही शेतकऱ्यांना देत असतो, कसलीही चुकीची माहिती आपण देत नसतो मित्रांनो। बांगलादेशातील वृत्तपत्रांच्या आधारे जी काही माहिती प्रसिद्ध होत असते ती माहिती संकलित करून अगदी थोडक्यात मी आपल्याला सांगत असतो। बांगलादेशचा जर विषय घेतला तर म्हणजेच मित्रांनो मी जी आज आपल्याला माहिती दिली की 12 ऑगस्ट पासून संप होणार होता, तो संप होणार नाही त्याची माहिती तेथील वृत्तपत्रामध्येच मी पाहिली। तसेच तेथील व्यापारी कांद्याच्या आयातीबाबत काय म्हणतात, 15 ऑगस्ट पर्यंत LC जारी होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे। ती माहिती आपण तेथील वृत्तपत्राच्या आधारेच पाहिलेली आहे। बाजारभाव जे आहेत ते बाजारभाव बऱ्याच ठिकाणाहून मिळत असतात, कारण मित्रांनो आपलं चॅनलच बाजारभावावरती चालू आहे आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे तिथे बाजारभाव मिळणं काही असं मोठं काम नाही। परंतु जी काही माहिती आपल्याला दिली की 15 ऑगस्ट पर्यंत त्यांची अपेक्षा आहे की LC जारी होऊ शकते, त्याला मंजुरी मिळू शकते। तर मित्रांनो 15 ऑगस्टच्या आधी मिळू शकते किंवा नंतरही मिळू शकते, आता ते सरकारी काम आहे, ते कधी होऊ शकतं आपण ते असं फिक्स सांगू शकत नाही। तरी आपले काही शेतकरी मित्रांचं काही यावरती प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते आपण नक्की विचारू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।